तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ अविनाश. तर मित्रांनो, आला मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ठिकाणी, म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील व नेवासा तालुक्यातील स्वर्ग म्हणजेच श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज यांचं तीर्थ देवस्थान श्री क्षेत्र देवगड. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलोय श्री क्षेत्र देवगडच्या सर्वात पहिल्या व भव्य कमानी समोर. तर मित्रांनो, कमानीच्या बाजूला आपल्याला सुंदर अशा कलाकृती बघायला मिळतात. त्या खूप मनमोहक अशा कलाकृती आहेत. कलाकृती बघून झाल्यानंतर आपण निघालो पुढच्या दिशेला, म्हणजेच मंदिराकडे. तर मित्रांनो, दत्त जयंतीला या ठिकाणी खूप भव्य अशी यात्रा भरते. यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी नक्की भेट द्या. ये बड़ी अच्छी बात कही यार. तर आपण येऊन पोहोचलोय मंदिराच्या दुसऱ्या व भव्य दिव्य अशा कमानी समोर. त्या कमानीवरती ही सुंदर आणि मनमोहक अशा कलाकृती आहेत, जे बघून मन खूप प्रसन्न होतं. भव्य दिव्य अशी कमान बघून झाल्यानंतर आपण निघालो पार्किंगच्या दिशेला. त्या ठिकाणी मोठी आणि प्रशस्त अशी पार्किंग सुविधा आहे, जेणेकरून भक्तांची कितीही मोठी गर्दी झाली तरी पार्किंगसाठी अडचण येणार नाही. ही आहे आमची गौरी, म्हणजेच माझी भाची. तिला या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला होता, त्यामुळे ती माझ्याकडे बघून तीनदा स्माइल करत होती. त्यानंतर आपण आता तिसऱ्या कमानीतून प्रवेश करणार आहोत. तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच प्रसादाची दुकाने आहेत. त्या ठिकाणी कंदी पेढे खूप छान मिळतात बरं का. जर कधी देवगड दर्शन झाले तर नक्कीच आस्वाद घ्या. मंदिराच्या समोरच खूप मोठे असे प्रांगण व बसण्याची खूप छान व्यवस्था आहे. तर आपण आता येऊन पोहोचलोय मंदिराच्या मुख्य द्वारापाशी, जे बघून मन असं खूपच प्रसन्न होतं. कमानीच्या आत प्रवेश केल्यास आपल्याला खूप छान असा कीर्तन मंडप बघण्यास मिळतो. त्या ठिकाणी खूप सुंदर अशी गोमातेची प्रतिकृती आहे. गोमातेची प्रतिकृती बघून झाल्यानंतर आम्ही दर्शन रांगेकडे निघालो आणि माझी भाची खूप एन्जॉय करत होती. दत्तात्रय महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलो. त्या ठिकाणाहून कळस खूप छान असा दिसत होता आणि त्यावर फडकणारा झेंडा तर अगदी मनमोहक वाटत होता. मी व्हिडिओ काढत असताना बघून माझी भाची म्हणायला लागली, मामा माझा व्हिडिओ काढ ना, माझा व्हिडिओ काढ ना. त्यानंतर आपण आलो माझे ऊर्जा स्रोत जय बजरंगबली आणि श्री शनिदेव महाराज. बजरंगबली व श्री शनिदेव महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला वाहत असलेली प्रवरा नदी बघण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी सुंदर असे घाटही बांधण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला बोटिंग आवडत असली तर त्या ठिकाणी बोटिंगची खूप छान अशी सुविधा आहे. त्या ठिकाणी तुम्ही बोटिंगचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. त्या ठिकाणचे निसर्गरम्य वातावरण, वाहत असणारी नदी, तर सुंदर असा वाहणारा वारा, हे बघून मन असं एकदम शांत होत होता.
क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. निसर्गरम्य असं वातावरण बघून माझी भाची मला म्हणाली, मामा आपण खाली जाऊ ना. सुंदर व नयनरम्य वातावरण बघून माझी भाचीही खूप खुश होती. सुंदर व निसर्गरम्य असं वातावरण बघून आपण आता निघालो बाहेरच्या दिशेला. तर मित्रांनो, या ठिकाणी आजन वृक्ष बागही आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला समाधी घेतली होती त्यावेळेला याच झाडाची काठी त्यांनी बाजूला ठेवली होती. त्यापासून आजन वृक्ष नावाचे पवित्र झाड तयार झाले अशी आख्यायिका आहे. दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी खूप भव्य असे भक्त निवासही आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम.